गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वा, काय चाललंय? हॅलो. हा हॅलो, बोल. काय? कसं काय? बरं ठीक आहे, मी बघतो. हा मी बघतो, ठीक आहे. हा. हॅलो. काय? काय बोलतोयस, कळतंय का तुला? हा, एक एक सेकंड ना. असं कसं होईल? कधी? तू तू एक मिनिट थांब. तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही मला सांगितलं का ते आहे? काय झालं? आपल्या कंपनीमधली कॉन्फिडेन्शियल गोष्ट लीक कशी काय होऊ शकते? अरे काहीतरी विचारतो मी तुम्हाला. कोणीतरी बोलणार आहे का? एवढा महत्वाचा डेटा लीक कसा काय झाला? दादा, ओरिजिनल डेटा वाली हार्ड ड्राइव मिसिंग आहे. आणि सीसीटीव्ही मध्ये पण चेक केलं, पण नाही सापडलं काही. तुम्ही जाऊ शकता. वकील साहेब, काय करू शकतो आता आपण? आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज 6 वाजेपर्यंत त्यांच्या विरोधात असलेले पुरावे जर आपण कोर्टात सादर नाही केले तर हा निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतो. मी सांगतो तुम्हाला. नील, काय झालं? फॉर्म, ही बातमी मार्केटमध्ये लीक झाली. त्यामुळे डिस्ट्रीब्युटरने आपलं कन्साइनमेंट होल्डवर ठेवलंय. नाही, या गोष्टीचा आपल्या स्टॉकवर मार्केटमध्ये मेजर इफेक्ट होईल. आपली मार्केट व्हॅल्यू एका झटक्यात खाली जाऊ शकते. संकट आली की चारी बाजूने येतात. ज्या प्रॉडक्टसाठी आपण एवढे झटलो, ज्या प्रॉडक्टमुळे आपल्याला ओळख मिळाली, ज्या प्रॉडक्टच्या जीवावर ही कंपनी आपण उभी केली खंबीरपणे, तेच प्रॉडक्ट जर का आपल्याकडे राहिलं नाही तर? साऊ, साऊचा फोन आहे. हा साऊ, अरे कशी आहेस ग तू? राहते की मस्त मालात जोळत पडली असेल तिथं. अहो विचारायचं तर मला विचारा की, कशी आहेस, उपवास कसा चालू आहे, भूक लागली का नाही, विचारा की. दादा ऐक ना, जरा आईला फोन दे ना. अच्छा, आई सोबत बोलायचं वय. थांब थांब, येतो आईकडे, तुझ्यासोबत बोलायचं. हॅलो साहू, बाळ कशी आहेस गा? बरी आहेस ना?
आई मी बरी आहे. बरं ऐक ना, मला सांग महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची? साऊ संसाराला लागली ग हो बाई पोर माझी. सौभाग्यवतीचं व्रत करते नाही का? व्रताचं काय कौतुक आहे त्या? एवढे वर्ष मी व्रत करते. आहेत का माझ्याकडे शेंगदाणे खायला तरी पैसे? हा काय हो सासूबाई, तुम्ही बी करताय ना व्रत? आहे का घरात लक्ष्मी? तिला म्हणावं ज्या घरात एवढी लक्ष्मी आहे ना तिथे नाटक गरजेची नाही. सांगा काही वेळ ना ग, सांगू टाका बरं. जयंती गप्ते का जरा. तू काही तिच्याकडे लक्ष देऊ नको बरं बाळे. हे पहा, जी सौभाग्यवती पूर्ण श्रद्धेने आणि मनाने लक्ष्मी मातेचं व्रत करते ना, त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो बरं. पण ते हिला काय कळणार? नको लक्ष देऊ हा बाळे तू. आई अगं जाऊ दे ते सगळं, तू मला सांग ना पूजा कशी मांडायची. हा सांगते हा. हे पहा, एक श्रीफळ घ्यायचं, तांब्याचा कलश घ्यायचा, शेवंतीची वेणी घ्यायची. आणि हा साऊ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जो नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवणार आहे ना, तोच नैवेद्य जावई बापूंना खायला द्यायचा. तरच तुझं व्रत पूर्ण होईल. लक्षात ठेव हा बाळे. बरं ठीक आहे आई, मी ठेवते. हा ठेव ठेव.